मला काय सांगाल की सीसीटीव्ही व्हायरल झालाय आणि तुम्ही तक्रारीला तर काय घेतलं होतं काय? सर्वात प्रथम आधी मी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो. त्या ठिकाणी जी काही घटना झाली त्याबद्दल मी पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ठासून सांगतो या ठिकाणी का मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही. ही जी टी व्ही फुटेजमध्ये CC कॅमेरा फुटेजमध्ये जे येते कॅमेऱ्याचा अँगलमुळे येत असेल ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे म्हणून ती म्हणतो. एकेरी उल्लेख करतो की माझ्या मुलीसारखे तिचे मॅरेज झाले की नाही ते पण मला माहिती नाही. सतत कानाला बोलत होते, आमची रिक्वेस्ट ऐकत नव्हती आणि त्यामुळे मी तुझा फोन ठेव बाजूला, आमची कंप्लेंट आधी घे, काय तर आमची तक्रार घे, ऐकून घे, एवढंच मी तिला बोललो. आणि मी त्या महिलेला मारलेलं नाही. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे महिलेंवर आम्ही हात उचलला नाही आणि याच्यापुढेही उचलणार नाही. आणि हे जे काय घडली घटना हॉस्पिटलच्या कमतरतेमुळे असेल तर ते हॉस्पिटल फुलफिल करण्याची जबाबदारी मी आतापासून चालू करेन. परंतु याच्यापुढे ज्यांच्यासाठी मी जे काम केलेलं आहे, ज्यांच्यासाठी मी धावून गेलो, जिच्यावरती संकट आलं होतं, अडचणीत आली होती, समस्या निर्माण झाली होती, त्यांच्यात तोंडून तुम्ही ऐका काय घडले ते त्या सांगतील तुम्हाला. यांनी मला बोलावलं, मी फोन केला यांच्याच फोनवरती, त्यांना फोन द्या सांगितलं डॉक्टरांना. डॉक्टरांनी माझे फोन घेतले नाही आणि 2-2, 3-3, 4-4 वेळेला प्रयत्न करून सुद्धा घेतला. ह्या सारख्या रडत होत्या. मला सिरियसनेस समजल्यामुळे मी तिथे गेलो आणि बाकीचे यांच्या तोंडून आहे का मी शेकडो शिव्या माझा दिलेल्या आहेत. शेकडो शिव्या गुन्हा दाखल केलाय. आता तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काय नाव तुमचं? माझं नाव साधना. काय झालं? काय प्रकार आहे? माझी 5:45 वाजल्यापासून माझ्या मुलीला मी सोनोग्राफी करायसाठी मी गेली. सोनोग्राफीमध्ये मी पोरगीची क्रिटिकल आहे म्हणून मी हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलला सांगितलं का त्यांनी तपासल्यानंतर सांगितलं का मुलगीची कंडिशन खूप खराब आहे. तर कंडिशन खराब आहे तर मग म्हटलं मॅडम तुम्ही ट्रीटमेंट करा काहीतरी. तर मग आमच्याकडे बेडच नाही आहे. त्यांचा आम्ही जसं 6 वाजल्यापासून आम्ही तिथे जेव्हा गेलो तेव्हापासून त्यांनी एकच टप्पा धरलेला, तुम्ही सायनला घेऊन जा, इथे बेड नाही आहे, ऑक्सिजन लेवल नाही आहे, तुम्ही सायनला. मी रिक्वेस्ट केली, त्यांना पाया पडलं का मॅडम आमची कॅपॅसिटी नाही आहे तेवढी, काय बाहेर आम्ही प्रायव्हेटमध्ये पण जाऊ शकत नाही आणि सायनला पूर्ण सायन डुबलेलं आहे. 4-5 घंटे जाणार आणि तोपर्यंत माझ्या मुलीचं काय झालं असतं तर आम्ही काय करू शकतो मॅडम? तुम्हीच सांगा. आम्ही डॉक्टरांना आम्ही देव मानतोय, तुम्ही देवासारखे, तर तुम्ही आम्हाला काय पर्याय सांगा. आम्हाला तुम्ही 6 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत माझ्या पोरगीला तडफडत ठेवली त्या लोकांनी, पण त्यांनी काय ट्रीटमेंट पण केली नाही आणि बेडच नाही म्हणून सांगितलं. म्हटलं एक नॉर्मल डिलिव्हरीची पेशंट होती, ठीक आहे म्हटलं आम्ही 1 तास थांबतो. एक लेडीज म्हणजे ऑक्सिजन म्हणजे त्या मुलाला जर ऑक्सिजन लेवल पाहिजे असेल तर मग म्हटलं माझ्या मुलाला मिळेल, माझ्या नातीला मिळेल, तुम्ही इथं पण मला इथंच सिजर करायचं आहे आणि मला इथंच ठेवायचं आहे माझ्या मुलीला, कारण